व्यवस्थित आपली परिचय झालेला आहे। तर जिव्हाळ्यासारखं जे वृद्धाश्रम आहे हे कसं आहे, ज्याला कुणाचाही आधार नाही आहे आपल्या भागामध्ये। बीड काय खूप डेव्हलप सिटी नाही आहे आणि बीडचं आपण बघायला गेलो तर आपण सिटीच्या मानाने आपण खेड्यात पण नाही आणि लई मोठ्या डेव्हलप सिटीमध्ये पण नाही आहेत, आपण मधल्या ठिकाणी अडकलेलो आहे। हे अशा प्रकारचे वृद्धाश्रम आहे का आधीच्या काळात मोठमोठ्या शहरात असायचे फक्त। आता आपल्याकडे पण ते परंपरा एक सुरू व्हायला लागली की काय, कारण आधीच्या काळात घर लहान असायचे, 1 रूमचं 2 रूमचे किंवा झोपडीचं घर असायचं, पण त्या घरांमध्ये माणसंच राहायचे। घरातले माणसं एकमेकांना सांभाळून घ्यायचे। त्यांच्या अडचणी काय आज तुमच्यासोबतच नाही, आधी आपण 2500 वर्ष आधी जरी बघितलं, आजचा दिवस तर श्री महावीर स्वामींचा जन्मोत्सव आहे, त्यांनासुद्धा त्यांच्या आयुष्यात अडचणी आल्या, पण त्यांनी माणुसकीचं नातं एक कुठेतरी संपूर्ण समाजामध्ये आणि जगामध्ये मार्गदर्शन करून त्यांनी एक नवीन प्रकारे एक माणसाला माणुसकीचं नातं समजून दिलेलं आहे आणि त्याच्यावरच ही सगळी आजसुद्धा आपण त्यांच्याच विचारांनी चालतो आहे। तुमचं आमचं जे नातं आहे आज त्यांनी कुठेतरी ती शिकवण दिलेली, त्यामुळेच आपण आज इथपर्यंत तुमचं आणि आमचं जे काहीतरी माणुसकीचंच नातं आहे, तेच नातं जे त्यांनी 2500 वर्ष आधी त्यांनी सांगितलेलं आहे। आणि समजा आता आपण बघायला जर गेलो तर सर असतील, मॅडम असतील, ते तुम्हाला सर्वांना सांभाळून घेतात, कारण तुम्हाला कसं आहे, आता घरामधली आता ही काय सायकोलॉजी मला ती कळाली समजलीच नाही आजपर्यंत, की आई वडील वयस्कर झाले की त्यानंतर त्यांना एक प्रकारे बेघरच करून टाकणे, हे आपली संस्कृती नाही आहे कुठेच आजपर्यंत। आपल्या काय भारतीय संस्कृतीमध्येही नव्हतं, आधीच्या काळातही नव्हतं। आपण आपल्या आधी माणसं वेगवेगळ्या गावात जरी राहायचे तरी ते एकमेकाच्यासाठी धावून येणारी होती। आता घरातलीच माणसं का नको आहेत लोकांना, असं काय घडायला लागले अलीकडचं काय, म्हणजे असं हे कुठून यायला लागलं, ह्याचं पण एक संशोधन करायला पाहिजे की घरातली नाती जी आहेत ती कशा पद्धतीने आत्तापासून जपता येतील, की ही तुमची जी संख्या ही वाढू नये, ही संपून जावं आणि ही बिल्डिंगची आवश्यकता पडू नये आपल्या बीडमध्ये, तरी या जगात कुठेच पडू नये। खरं तर ह्यांचं काम खूप मोठं आहे, पण मी सांगेल की हे नव्हतं व्हायला पाहिजे आणि हे अशा पद्धतीने काम जे हे तर माणुसकीचं नातं आहे म्हणून करतायत। आम्ही तरी कधीतरी होतो महिन्याला, 6 महिन्याला, 2 महिन्याला, तिथं रोज तुम्हाला सांभाळून घेत आहेत, त्यांच्या इतकं म्हणजे कर्तृत्व तुम्हाला लाभलं आहे, तेच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्या हाताने ही पुण्य होती आहे, ते त्यांचं सौभाग्य आहे। पण आपण कुठेतरी आता तुम्ही तुमच्यावर जे गोष्टी घडल्या किंवा काय झालं तुमच्या आयुष्यामध्ये त्याबद्दल तर आम्ही विचार करूही शकत नाही, ते तुम्ही भोगलं, तुम्ही जगलात ते आयुष्य त्या पद्धतीने, पण दुसऱ्यावर हे संकट कुणावर येऊ नये त्यासाठी आपण इथून पुढे काळजी घेणं खूप आवश्यक आहे, की कुठेही छोटे वाद जरी घरात होत असतील ते जागच्या जागेवर मिटवण्यात यावं। घरात एक माणुसकीचं नातं कायम राहिलं पाहिजे, सगळ्या गोष्टी बॅलन्स असल्या पाहिजेत, जेणेकरून हे असे आता हे एक ट्रेंडच झाला म्हणावं लागला आता वृद्धाश्रम म्हणजे। हे कुठेतरी ह्याला आपल्याला हे फॉरेन कंट्रीचं त्यांचं ट्रेंड असेल, आपला नाही, हे संपून जावं, देशातूनच संपून जावं म्हणाल मी आणि जगातूनच संपून जावं। तर आज सर्वांना महावीर स्वामींच्या जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी ह्या ठिकाणी थांबतो। आपण सर्वांचं जीवन सुख समृद्धीने आनंदाने आपण इथून पुढचं तरी जीवन संपूर्ण कुठलंही संकट तुम्हाला कोणालाही लागू नये, आनंदी जीवन जगावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना करतो मी।